केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडजी आपल्यासोबत आहेत. ते दिल्लीमध्ये आहेत, परंतु मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये वातावरण गरम झाले. कराड साहेब, तुम्ही पंकजा मुंडे यांना भेटलात, काय चर्चा झाली या भेटीमध्ये? भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव माननीय पंकजाताई परवा दिल्लीमध्ये आल्या होत्या. मला समजल्यानंतर मी त्यांची भेट घेतली. काल माझी भेट दिल्लीतच झाली आणि मी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर एकंदरीत ज्या प्रोसेसमध्ये मला जे मंत्रिपद मिळालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना थोडं कल्पना नव्हती, म्हणून त्या नाराज होत्या. पण महाराष्ट्रातील कुठल्याच नेते, माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, पंकजाताई असतील, विनोद तावडे असतील, सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, यांना कुणालाच काही कल्पना नव्हती आणि मी त्यांच्याशी चर्चा केली आणि ताईंची नाराजी तशी काही नाही आहे. आणि ताईंना तसं मी जर पाहिलं तर सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यापासून आमचे नेते माननीय मुंडेसाहेब यांचाच कार्यकर्ता आहे. मुंडेसाहेबांचे कार्यकर्ता असल्यामुळे साहेबांच्या प्रत्येक सुखादुःखात आणि अडचणीत आणि सर्व याच्यामध्ये मी समाविष्ट होतो. पंकजाताईला सुद्धा यांची कल्पना आहे, म्हणून नाराजी काही तशी परिस्थिती नाही आहे. बरोबर आहे, कारण राज्यामध्ये बऱ्याचशा चर्चा चाललेल्या आहेत. तुम्ही केंद्रीय मंत्री आहात, परंतु तरीसुद्धा तुम्ही जे ट्विट केलं त्याच्यामधून गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दलच्या भावना ज्या आहेत ते तुमच्या दिसून आलेल्या आहेत आणि त्याच भावनेपोटी तुम्ही स्वतः जाऊन पंकजाताईंची भेट घेतली. मुंडे साहेबांच्या भावना आमच्याशी अत्यंत ज्वलंत आहेत. आम्ही त्यांच्याशी इमोशनली खूप अटॅच आहोत, त्या कुटुंबाशी अटॅच आहोत. म्हणूनच मी ताईंना भेटून स्वतः जाऊन भेटलो आणि पुढेही राहणार आहेत. त्यांच्याशी भेटल्यानंतर जे काय थोडे बहुत गैरसमज होते ते दूर झालेले आहेत आणि पुढे कुठल्याही परिस्थितीमध्ये ताई नेत्या म्हणून राहणार आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहोत. बरोबर. परंतु अशा वेळी आज मुंबईमध्ये एक शक्तीप्रदर्शन केलं जाते, अनेकांनी राजीनामेसुद्धा पुढे केलेले आहेत. काय वाटतं की थोडंसं वातावरण जे आहे ते चुकीच्या दिशेनं? मुंबईमध्ये काही जणांनी बैठक बोलवलेली आहेत, त्यात ताई मार्गदर्शन करतील आणि जे काय सध्या वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे त्यामध्ये ताई त्याच्यावर नक्कीच पडदा पाडतील याची मला खात्री आहे. बरोबर. परंतु जे गैरसमज होते त्यांच्यामध्ये ते दूर झालेत असं वाटतंय आता तुम्हाला? आणि पूर्णपणे, कारण तुम्ही भेटलात, किती वेळ भेटला, कशी भेट झाली? ताईंना मी काल सकाळी साधारण 11:30च्या आसपास भेटलो. अर्धा तास ताईंच्या बरोबर होतो आणि त्यांचे जे काय गैरसमज असतील ते दूर झालेले आहेत आणि आजसुद्धा मुंबईमध्ये बैठक घेऊन कार्यकर्त्यांना भूमिका सांगून सर्व गैरसमज दूर करतील आणि कुठल्याही प्रकारचे कार्यकर्ता मी किंवा ताई यांच्यामध्ये कसलेही मतभेद नाहीत. बरोबर आहे. पण तुम्ही भेटल्यानंतर काय म्हणाला ताई की कसं सोबत जायचं आता इथून पुढे? कारण तुम्ही केंद्रीय मंत्री झालात, मराठवाड्याला मोठा आधार मिळालेला आहे आणि जो काही मराठवाड्याचा अनुशेष असेल किंवा वित्त राज्यमंत्री म्हणून भरपूर गोष्टी करायच्या असतील, अशा वेळी तुम्ही असतील किंवा पंकजा मुंडे, दोन्ही मोठे नेते आहेत, सोबत कसं एकत्र पुढे मिळून जाणार? मला केंद्रामध्ये फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये राज्यमंत्री म्हणून संधी मिळालेली आहे. याचाच अर्थ मी देशाचा राज्य अर्थमंत्री असल्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला जास्तीत जास्त निधी कसा येईल आणि महाराष्ट्राचा विशेषतः मराठवाडा हा जो मागासलेला भाग आहे त्याचा विकास कसा होईल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि नेत्या म्हणून मराठवाड्यातील पंकजाताई असतील, खासदार माननीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील असतील, आमचे लोकल तिथले नेते असतील, यांच्याबरोबर बसून मराठवाड्याचा बॅकलॉग दूर कसा करता येईल त्यासाठी माझा पहिला प्रयत्न राहील. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये, महाराष्ट्रातील विदर्भ असेल, कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, त्यामध्ये सुद्धा किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, यामध्ये सुद्धा देशातून जास्तीत जास्त निधी महाराष्ट्रामध्ये कसा येईल आणि आपल्या महाराष्ट्राचा विकास कसा करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. एकीकडून पंकजा मुंडे आहेत, प्रीतम मुंडे आहेत खासदार, आणि एकीकडून तुम्ही. असं वाटतं का की मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये वंजारी समाजाला आणखीन बळकटी येईल आणि त्याचा उपयोग पक्षासाठी सुद्धा होऊ शकतो? अर्थात पंकजाताई नेत्या म्हणून आहेत, प्रीतमताई खासदार आहेत, मी सुद्धा वंजारी समाजातील खासदार आहे, आमचे बरेच आमदार आहेत. तर एकंदरीत वंजारी समाजासाठी ही एक चांगली घटना आहे आणि वंजारी समाजाच्या नेत्या म्हणून पंकजाताईच्या माध्यमातून आम्ही काम करणार आहोत. बरोबर आहे. जे काही खाली ग्रासरूटवर कार्यकर्त्यांची मनं जी काही कुलुषित झालेली आहेत,
ती सुद्धा बाहेर काढणं गरजेचं आहे का आणि त्यासाठी कार्यकर्त्यापर्यंत पोहोचणं? काही कार्यकर्त्याची मनं कुलुषित झाली असतील तरीसुद्धा नेत्या म्हणून पंकजाताई आम्हा सगळ्यांना, मी असेल, प्रीतमताई असतील, बाकी आमदारांना घेऊन आम्ही महाराष्ट्राचा दौरा करू आणि वंजारा समाजामध्ये सर्वांना एक रूप करून वंजारी समाज भारतीय जनता पार्टीच्या मागं कसा राहील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. हा दौरा लवकरच होईल असं? हा दौरा लवकरच सुरू करू आम्ही. 15 ऑगस्टपर्यंत आमचं अधिवेशन आहे आणि ऑगस्टमध्ये अधिवेशन संपल्यानंतर आम्ही दौऱ्यावर जाऊ आणि हा दूषित बाहेर करू. अच्छा, पण तुमच्या भेटीमध्ये अनेक मुद्दे क्लिअर झाले असतील, कारण चर्चा चालू आहे की पंकजाताई या पक्षात जाणार, त्या पक्षात जाणार, सोडून जाणार. असा कुणाच्याच मनात विषय नाही आहे. अननेसेसरी चर्चा असेल तर ती चुकीची चर्चा आहे आणि तो गैरसमज कोणतरी पसरवित आहे, असं ताईंच्या मनात काही आणि माझ्यात विषयच नाही. बरोबर आहे. आता दुसरं म्हणजे की तुमच्या मंत्रालयाकडे मला वळायचं आहे. मोदीजींनी सांगितले की 15 ऑगस्टपर्यंत बाहेर जाऊ नका, परंतु कामावर सुद्धा लवकर येण्यास सांगितलेलं आहे. कशी असते तुमची दिनचर्या आणि मंत्रालयाचं काम किती वाजता सुरू करताय तुम्ही? पहिल्याच दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी आम्हाला विशेषतः नवीन मंत्र्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांनी आपापल्या डिपार्टमेंट समजून घ्यावं, वेळेत डिपार्टमेंटला जाऊन काम करावं असंही आम्हाला सूचना दिलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून मी रोज सकाळी 9 ते 9:10 वाजता, सकाळी 9:10 डिपार्टमेंटला पोहोचतो. आल्या आल्या माहिती घेतो आणि जे दिवसभर जे कार्यक्रम जे असतात त्याची माहिती घेऊन, विशेषतः ब्रीफिंग घेऊन वेगवेगळ्या सेक्रेटरींना, जॉईंट सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी यांना घेऊन वेगवेगळ्या डिपार्टमेंटची माहिती घेतो आणि ती डिपार्टमेंटची घेतलं. आता लवकरच सेशन सुरू होतं आहे, त्यामध्ये विविध प्रश्न काय असणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा माहिती घेणार. सेशनबद्दल पण मला विचारायचं आहे. अगोदर तुम्ही प्रश्न विचारणारे होता, परंतु आता तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आणि तुम्ही उत्तर देत आहे म्हणजेच की भारत सरकार, केंद्र सरकार हे उत्तर देत आहे. अशा वेळी सगळ्या गोष्टींची माहिती घेणं, अभ्यास करणं तुमच्या डोक्यामध्ये काय पुढच्या अधिवेशन आव्हानात्मक असणार आहे? येणारं अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होत आहे आणि या अधिवेशनामध्ये आम्हाला जे माननीय सदस्यांनी किंवा माननीय खासदारांनी जे प्रश्न विचारलेले असतील त्यांचं आम्हाला उत्तर द्यायचं आणि हे देत असताना पूर्ण अभ्यासपूर्वक उत्तर देणं गरजेचं आहे. आणि माननीय मोदी साहेबांनी सांगितलं की ह्या अधिवेशनामध्ये आपण चांगल्या तऱ्हेने उत्तर दिली पाहिजे, तुम्ही तुमची इमेज तयार केली पाहिजे, त्यासाठी डिपार्टमेंट जाणून घ्या. म्हणून सध्या ते आमचं काम चालू आहे. अशा 4-5 दिवसामध्ये डिपार्टमेंटची आम्हाला पूर्ण माहिती मिळत आहे. आम्ही माहिती घेऊ, कुठले कुठले स्टार क्वेश्चन्स आहेत त्याची पण माहिती घेतो आणि पॉसिबल सप्लिमेंटरी क्वेश्चन्स काय असतील त्याच्यावर आम्ही चर्चा करून जास्तीत जास्त या डिपार्टमेंटला, खासदारांपर्यंत आणि जनतेपर्यंत माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. शेवटचा प्रश्न, आता तुमच्या डोक्यामध्ये काय आहे, म्हणजे की वित्त मंत्रालयाकडून कोणकोणते नवीन जे आहेत योजना राबवल्या पाहिजेत, उपक्रम जे आहेत ते आणली पाहिजेत, कसा बदल केला जातोय? कारण काय की प्रत्येक राज्याकडून, विशेष करून महाराष्ट्राकडून पण मागणी होते की GSTचा परतावा जो आहे तो जास्त द्यावा किंवा इतर सुद्धा अनेक मुद्दे आहेत. कसं तुम्ही बळकटीकरण दिलं जाईल? केंद्र सरकारने ज्या वित्त डिपार्टमेंटची वेगवेगळ्या योजना जे चालू केलेल्या आहेत तर त्या योजनाचं खालीपर्यंत कितपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्याची मी माहिती घेणं चालू केलेलं आहे आणि ह्या आणखी त्या योजना प्रभावीपणे कशा करता येतील त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. एक आपण GSTचा विषय काढला. GSTमध्ये महाराष्ट्र सरकार नेहमीच म्हणतं GSTचा परतावा कमी दिला. तशी परिस्थिती मी जी माहिती घेतली तशी नाही आहे. तरीसुद्धा आणखी मी माहिती घेईन आणि महाराष्ट्र शासनावरती कुठल्याही प्रकारची कमी परतावा दिला जाणार नाही ह्याची मी खात्री करून घेणार आहे आणि महाराष्ट्र शासनाला योग्य तो परतावा मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. बिलकुल, महाराष्ट्राच्या मातीतले आहेत भागवत कराड आणि त्यामुळे महाराष्ट्रावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही असं ठामपणे त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु पंकजा मुंडे आणि कराड यांचे संबंध जे आहेत ते अजूनही सलोख्याचे आहेत. समाजामधले कुठलाही द्वेष नाही आहे किंवा जर काहीची मनं कलुषित होणार असतील तर मात्र राज्यभर आम्ही दौरा काढू आणि एकत्रपणे पुन्हा एकदा समाजाला एकत्र करून आणि पक्षाला बळकटी देऊ असं ठामपणे प्रतिपादन मंत्री महोदयांनी केलं आहे. कॅमेरामॅन राजेश रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे